समचरण सरोजं सान्द्रनीलाबुधां जगन्निहितपानि मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगाकरू प्रथमनमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बुज तेज स्फुरिदपदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळ तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मराठा वंशाचे कुलदीपक मराठा वंशाचे कुलदीपक स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी राजे नतमस्तक त्यांचे पायी वैराग्य मार्ग अति दुर्गम तो करुणी दाविला सुगम जयाचे ब्रह्मचर्य निष्काम नमो सद्गुरु मोतीराम महाराज दस्तापूर ग्रामी शुद्ध संस्कृती तेथे उगवले संस्कार गभस्ती जया स्मरता कळकाळ नमती नमो सद्गुरु मारुती महाराज इदमेव शिवं तिदमेव शिवं तिदमेव शिवं तिदमेव शिवं शिवशासनतो 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 मम शासनतः न गुरुराधिकं न गुरुराधिकं न गमो गुरुराधिकं मम शासनतो शिवशासनतः माताचे पार्वती देवी पिता देव महादेव बांधवा शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पाया वार
पायावरी यावार करे संतांच्या शिवरात्री कथा धन्य जे ऐकती इच्छिले पावती सर्व काही पातकाचा नाश पुण्यवाडी फार शेखे विश्वंभर कृपा करी पावन नगरी पवित्र गाव पावडेवाडी या गावामध्ये पाठीमागे अनेक वर्षापासून चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह त्यामध्ये दुग्ध शर्करा योग श्रीमद भागवत कथा इदं भागवतं पुराणं इतिहासं ब्रह्म संहितं यस्य श्रवणमात्रेण पापहानि प्रजायते जनतारा वया केले भागवत जनतारा वया केले भागवत तारावया केले भागवत गोप गोपे भक्त माय बापे ज्यांच्या पावन पवित्र मुखारविंदातून आपण श्रीमद भागवत कथा अर्थात उद्धाराची गाथा श्रवण करत आहात ते माझे परम मित्र माझ्या परभणी जिल्ह्यांचंच उमद नेतृत्व हरिभक्तीपरायण भागवताचार्य दीपक गुरु पांगरेकर समस्त ग्रामस्थाच्या वतीने होत असलेली ही देवादिदेव महादेव भगवान कुबेरेश्वरांच्या दरबारातली अंतकरणपूर्वक सेवा त्याच कुबेरेश्वर भगवंताचे पुढील अवतार भगवान महारुद्रांच्या सानिध्यामध्ये एवढ्या मनोदयातून उत्सवातून समस्त ग्रामस्थाच्या सहकार्यातून ही सेवा होते। आज ज्या व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना महाशिवरात्रीच्या पर्व काळाला काही फलाहाराचा आस्वाद घ्यायला मिळाला। खरं तर आजचे अन्नदाते म्हणणं जरा दोषयुक्त वाणीचं लक्षण असल्यामुळं मी फलाहार म्हणायलो बरं काय। शिवरात्रीच्या दिवशी अन्नदाते आजच्या दिवशीच्या फलाहाराचे पुण्य करते परमादरणीय बाबनराव शेषेराव पावडे आणि दिलीपराव माधवराव पावडे यांच्याकडून आज सर्वांना या पर्वकाळाच्या पर्वणीला फलाहाराची सेवा घडण्याचं भाग्य या परिवाराला लाभलं। त्या परिवाराच्या आयुष्यामध्ये भविष्यामध्ये मुलाबाळांच्या लेकरांच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये भगवान कुबेरेश्वर त्यांना काहीच कमी पडू देणार नाही, कृपेचा वर्षाव करील अशी सेवा हे विठाला। या चौथ मनुष्य देहामध्ये प्रत्येक जन्माला आलेल्या जीवाचा उद्धार होण्यासाठी किंबहुना मानवी देहाची आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी
विश्वाच्या पाठीवर अनेक संप्रदाय रूढ असताना, विश्वाच्या पाठीवर अनेक संप्रदाय अग्रगण्य असताना, जगाच्या पाठीवर एकमेव असा संप्रदाय आहे की तो संप्रदाय मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत, आबालापासून वृद्धापर्यंत, स्त्रीपासून पुरुषापर्यंत, सर्व योनीपासून मानव योनीपर्यंत सर्वांना घेऊन जाणारा जगाच्या पाठीवर एकच संप्रदाय आहे. मी हे 2-4 वाक्य नेहमी सांगत असतो संप्रदायाच्या माध्यमातून बोलण्यासाठी. या 2-4 वाक्यामध्ये मी नेहमी बोलत असतो. एकच म्हणतो मी, चकारानं बोलतोय. गोपीनाथ महाराज, चकाराला फार महत्व आहे संस्कृत भाषेत. चकार हा निश्चिततेचा बाण आहे. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, आपण सुज्ञ आहात, सुशिक्षित आहात, तरुण वर्ग जास्त कार्यक्रमामध्ये या समाविष्ट दिसतोय मला, त्याचा आनंदानं माझं हृदय सुद्धा फुलतंय मंडळी, कारण त्यांची गरज. संस्कृत भाषेमध्ये म्हणतात च इज मोस्ट इम्पॉर्टंट. चकार हा निश्चिततेचा बाण आहे. जगाच्या पाठीवर सर्व योनीच्या जीवमात्राला उद्धाराच्या दिशेने घेऊन जाणारा एकच संप्रदाय आहे. आणि म्हणून त्या संप्रदायाचा मला अभिमान आहे. त्या संप्रदायाचं नाव आहे दादा वारकरी संप्रदाय. याचा धरील अभिमान, याचा धरील अभिमान, करेल आपुले जतन. या वारकरी संप्रदायाच्या आध्यात्मिक उद्धार साधनेच्या 6व्या दिवसाची सेवा, षडविकाराच्या निरासाला पूर्ण विराम देणारा अखंड हरिनाम सप्ताहातील दिवस म्हणजे 6वा दिवस. या 6व्या दिवसाची सेवा ग्रामस्थांनी माझ्याकडे दिली आहे. जगाच्या पाठीवर आजचा दिवस महत्वाचा आहे. माझ्या अंतकरणानं गावकऱ्यासाठी प्रफुल्लित स्वरूपाने या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त केली आहे. ती यासाठी वर्षकालामध्ये सगळ्यात महापर्व काळाच्या दिवसाची जबाबदारी माझ्याकडे सामान्य पामराकडे तुम्ही दिली. दादा तुम्हाला वाटत असेल कीर्तनाची तारीख घेणं सोपं आहे. एखाद्या महाराजाला वाटत असेल तारीख घेतली, कीर्तन केलं, जिंकलं, आम्ही लोकांना लय आवडलं, मंडप फालू लागला, काही अर्थ नाही. अरे हे कीर्तनाची जबाबदारी आहे. ही जबाबदारी साधी नाही. कीर्तन चांग, कीर्तन चांग, परंतु अशा पर्व काळाला कीर्तन श्रवण भजन केल्यावर त्या फलाची महिमा काही विशेष आहे. तो दिवस दिलाय मला. शेतकऱ्यांना वल्ल्या मातीमध्ये कधीही बी टाकलं तर उगवल ना, पण त्याला फळ लागल असं सांगता येत नाही.
एक वाक्य बोलू का? तुम्ही जातीवंत शेतकरी माणसं आहात, मीही जातीवंत शेतकऱ्याचं लेकरू आहे. ऐका, काही बीज असे आहे, पाणी भरपूर आहे, माती ओली चिंब आहे, काळी भोर क्वालिटीची जमीन आहे, त्याच्यात जरी बीज रुजवलं ना दादा, तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त कळते, ते उगवत नाही. ज्वारीमध्ये मोहरीचं आंतरपीक घेण्याची पद्धत आहे जुन्या काळाची. कशाचं? तुमच्या कामाची वस्तू आहे मोहरी, म्हणजे यांच्या कामाची. कारण तिला तडका याच देऊ शकतात मोहरी, नाही का? उन्हाळ्यामध्ये मोहरीचं पीक काढायच्या अगोदर फुटलं आणि जमिनीत पडलं. दादा 4 महिने पावसाळा जाते ना, रोज पाऊस पडतोय, रोज खचाखच जमीन भिजते, आणि त्या भिजलेल्या मुरलेल्या पाणी गत जमिनीमध्ये मोहरीचं बीज असतं का नाही हो? ते आदल्या वर्षी पडलेलं आहे ना बी, गेल्या वर्षी ज्वारीतलं ते पडलेलं त्यातच आहे ना, पण उगवतं का? अरे 4 महिने पावसाळा जातो, बी उगवत नाही. तेच मोहरीचं बी ज्वारी पेरल्यानंतर ज्वारीच्या दाटासोबत उगवतंय. असे जुने शेतकरी शेतात चक्कर मारायला जातात, पाहतात तर मोहऱ्या दिसतात, घरी आल्यावर आवाज देतात, अरे बाळासाहेबची आई येतात, काय मालक मोहऱ्या टाकल्या होत्या का ज्वारी? ती म्हटली तुम्हाला आणून द्या, माग लागले, तुम्ही आणून दिल्या नाहीत, टाकल्या नाही. तू तर टाकल्या नाही म्हणालीस, उगवून तो भरपूर दिसायली ज्वारी. कधीच आहे? गेल्या वर्षीच पावसाळ्यात उगवाव की. त्याला पाणी नव्हतं का? पावसाळ्यात त्याच्यात मातीत मोहरी होती, पाणी नव्हतं का? माती नव्हती का? अरे पाणी असेल, माती असेल, पण कालावधी मुहूर्ताचा नव्हता, ते मुहूर्त आहे विठ्ठला. शिलेन प्रमदा, शिलेन प्रमदा, जवेन तुरंग, नित्य उत्सवैर मंदिरम. शिलेन प्रमदा, बाईची शोभा कपड्यानं नाही, स्त्रीची शोभा अलंकारानं नाही. केशभूषा, वेशभूषा, वस्त्रभूषा, अलंकारभूषण, स्त्रीची शोभा खरी शोभा नाही. ईश्वरानं एखाद्या मातेला लावण्यता दिली स्वरूपानं, त्यानं ही स्त्रीची सुंदरता किंवा शोभा नाही. भारतीय शास्त्र सांगतं माताजी, स्त्रीची शोभा चारित्र्यानं असते. शिलेन प्रमदा, चारित्र्यानं बाई शोभा. म्हणून भारतीय पुराणाला महत्व आलेले. शिलेन प्रमदा, जेवेन तुरंगो. घोडा कशानं शोभतो? उंच असल्यामुळं, लाल कंदारी असल्यामुळं, ताजा तबेला असल्यामुळे नाही दादा. शास्त्राला विचारलं घोडा कशानं शोभतो? शास्त्रानं सांगितलं जवेन तुरंगो. घोडा धावायला चपळ असावं लागतंय. आणि घोडा कसा असावा लागतंय तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असला, कीर्तन झाल्यावर जाता जाता एकदा नजर मार. अरे काय सोनखेडच्या तरुणांनी घोडा उभा केलाय, त्यात घोड्याचा जसा वेग दिसतोय ना, तसा वेग तरुणांनो तुमच्या भविष्याच्या प्रगतीचा राहील. एवढं मोठं काम केलंय तुम्ही. घोडा तसा असावा. जेवेन तुरंगो, नित्य उत्सवैर मंदिरम. मंदिराला शोभा कशाने? खूप मोठा मंडप बांधल्यामुळे, मंदिराला जास्त खांबा असल्यामुळे नाही.
मंदिराला विस्तीर्णता असल्यामुळं नाही. म्हणले महाराज 71 उंच कळस बांधलाय त्यानं नाही. मंदिराचा कळस विठ्ठला विठ्ठला नित्य उत्सवैर मंदिरम. विषयाकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. इकडे दादा. मंदिराला शोभा कळस तांब्याचा आहे का, चांदीचा आहे का, पितळाचा आहे का, काश्याचा आहे का, सोन्याचा, यानं नाही. नित्य उत्सवैर मंदिरम. सतत त्या मंदिरामध्ये काय असावं, भजन असावं. ऐका नादबाबाच्या एकनाथी भागवतातली ओवी देतो एक. थाप द्या. फलेवीन तरुवर. झाडाला शोभा कशाने, बुंदल्यानं नाही, गर्दात सावलीनं नाही, किती उंच आहे यानं नाही. फलेवीन तरुवर. झाडाला शोभा फळ लागल्यावर. फलेवीन तरुवर. नामस्मरणे विन मंदिर. मंदिरात काय असलं पाहिजे, बडे बडे मंदिर कौन काम के. बडे बडे मंदिर कौन काम के. भावागर नहीं पावे उद्धवजी जनविदुरा. शबरी के पीर सुदाम जी के चावल. रुचि रुचि भोग लगावी उद्धव जी. चल विदुरा घर जा. नामस्मरणे विन मंदिर. फले विन तरुवर. वाड्याला शोभा कशानं, वाड्याला तुम्ही वाडे बांधले मोठमोठे. सोनखेडमध्ये तुमच्या पावडी जरा सोनखेडमध्ये जास्त बोलायची सवय लागली म्हणून सोनखेड म्हणायलो. नांदेड कळल्या पावडीवाडीमध्ये वाडे मोठाले दिसले मला. पण वाड्याला शोभा कशानं, मोठा बंगला म्हणून नाही. तुमच्या घराला शोभा कशानं, म्हणजे 4 पोरं खायला पहिलवान आहेत म्हणले महाराज. बापाला भेट नाहीत कोणाच्या, त्यानं नाही. हो ते झालं. आता इथं जरा दुसरं सांगितलं होतं. वाड्याला शोभा सत्पुत्री विन पवित्र वंश नशीची सर्वथा. त्या वाड्यात गेल्यानंतर त्या वाड्यातले लेकर संस्कार पूर्ण असावं. मी आज तुमच्या गावात पहिली वेळा आलो. खूप वर्ष झालं मलाही वाटत होतं कुठेतरी धागेदोरे लागणारी ही वस्ती आहे माझी. पण कोणता धागा पक्का लागच नाही गेला माझा. त्याला योग लागतात. योग भाग्य घरा येते सर्व शक्ती चालू. त्याला योगाने भाग्य लागतं. मी आलो तर एक 10-15 पोरं होते माझ्या बद्दल, तरुण मुलं. सांगू काय, सप्ताहात खरी गरज या तरुण लेकराची म्हणलं. आणि तुम्ही लेकरांनो ह्या तरुण पिढीनं जर असं सप्ताहामध्ये एवढ्या हिरीहिरीनं एवढ्या उत्साहानं जर सहभाग नोंदवला ना तर ना भाग्यवंत
तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. वाड्यामध्ये लेकर संस्कारी असावं, त्या वाड्याला प्राधान्य. जर लेकरं घरातलं जर सुध निघालं नाही, काही अर्थ नाही तुमच्या त्या संसारात बांधलेल्या वाड्याला. काय करू पोरा लागली चट, 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 काय करू पोरा लागली चट. हरी वाह देऊलाची, हरी वाह देऊलाची, हरी वाह देऊलाची. काय करू पोरा लागली चट, काय करू पोरा लागली चट, काय करू पोरा लागली चट, काय करू पोरा, काय करू पोरा लागली चट, काय करू पोरा लागली चट, काय करू पोरा लागली चट, काय करू पोरा लागली माणसाच्या जन्माला. दादा लेकर चांगले निघाले पाहिजे. आमचे कुळी नव्हते कुळी नव्हते आले, आमचे कुळी नव्हते आयसे, आमचे कुळी नव्हते आले. ह्याची पिशे निवडले, ह्याची पिशे निवडले, ह्याची पिशे निवडले, ह्याची पिशे निवडले. काय करू पोरा लागली चट, 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 काय करू पोरा लागली चट. मंडळी फले विन तरुवर नाम स्मरणे विना मंदिर सत